नमस्कार. परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. नमस्कार. परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. आपण आता सध्या स्वामी समर्थ केंद्र शिवाजीनगर या ठिकाणी आहोत. या ठिकाणी स्वामी समर्थ या केंद्रामध्ये दररोज पर्जन्य होम या ठिकाणी चालू आहे. गेल्या अनेक दिवसापासून हे जे भक्त आहेत हे पर्जन्य होम करतात आणि जे या 8-10 दिवसापूर्वी जो पाऊस नव्हता आणि या 2 दिवसापासून हा पाऊस पडत आहे आणि पर्जन्य होमसुद्धा या ठिकाणी जोरात चालू आहे. आपल्यासोबत हे भक्त आहेत जे स्वामी समर्थ केंद्रामध्ये पर्जन्य होम करत आहेत. काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी जाणून घेऊ. श्री स्वामी समर्थ सर दरवर्षी आम्ही श्री स्वामी समर्थ केंद्रामार्फत पाऊस व्यवस्थित पडावा, चांगल्या प्रकारे पडण्यासाठी आम्ही पर्जन्य सूक्त हे दररोज सायंकाळी घेतो. हवन युक्त 4 महिने. काय आराधना करतात? स्वामी समर्थाला आम्ही आराधना करतो की महाराज चांगल्या प्रकारे सुव्यवस्थित पाऊस पडावा, शेतकरी सुखी व्हावा, सगळ्याला पाणी प्यायला मिळावं. भाविक होते त्यांनी जे या ठिकाणी जे पर्जन्य होम या ठिकाणी चालू आहे आणि त्या होमाच्या माध्यमातून त्यांनी शांती, सुख आणि समृद्धी लाभो, पर्जन्य जोरात पडो, अशी सुव्यवस्थित राहो अशी या ठिकाणी प्रार्थना करत आहेत. आपल्यासोबत दुसरे भक्त आहेत. काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी जाणून घेऊ. सांगा. आम्ही हे सेवा करतो सर्वांना सुखी राहण्यासाठी. बरं का, आणि दररोज आमची सकाळ, संध्याकाळ आणि दुपार दररोजची सेवा असते आमची स्वामी समर्थासाठी. बरं का, की पाऊस पर्जन्यवृष्टी चांगली व्हावी, त्याच्यानंतर आनंदित राहावे, सगळे सुखात राहावेत, याच्यासाठी हे आम्ही स्वामी समर्थ केंद्राशी येऊन सेवा करतो. धन्यवाद. परभणी शिवाजीनगर केंद्रातून आम्ही दानोबा पुरी बोलत आहे. आम्ही दररोज हवनाचा आरती झाल्यानंतर संध्याकाळी 6:30ची आरती झाल्यानंतर हवनाचा कार्यक्रम घेत असतो. याच्यामध्ये आम्ही पर्जन्यसूक्त, पाऊस भरपूर व्हावा आणि स्वामी समर्थाची कृपा व्हावी म्हणून आम्ही हवनयुक्त पर्जन्यसूक्त घेत असतो आणि परमेश्वराला, स्वामी समर्थाला विनंती करत असतो. या ठिकाणी स्वामी समर्थ केंद्रामध्ये पर्जन्य सूक्त असं या ठिकाणी होम चालू आहे आणि जो गेल्या 10-12 दिवसापासून या ठिकाणी जो पाऊस पडत नव्हता, जे उष्णता जास्त होती आणि या स्वामी समर्थ केंद्राच्या माध्यमातून जे भक्त या ठिकाणी शिवाजीनगर केंद्रातून जे भक्तांनी जे होम सुरू केलेलं आहे, आज 2 दिवसापासून स्वामी समर्थांनी ही त्यांची हाक ऐकलेली आहे आणि या ठिकाणी पाऊस पडत आहे. आपल्यासोबत दुसरे भक्त आहेत. काय सांगतात? श्री स्वामी समर्थांनी हवनयुक्त पर्जन्यसूक्त घेत आहे. शिवाजीनगर केंद्र, आणि नितीन जाधव हवनयुक्त पर्जन्यसूक्त चालू आहे दररोज संध्याकाळी आरतीनंतर 6:30. काय वाटते तुम्हाला की पाऊस सध्या पडत आहे? आपली स्वामी समर्थांना महाराजांनी विनंती मान्य केली. महाराजांनी सेवा रुजू केली. स्वामी समर्थ महाराजांनी या भक्तांची विनंती मान्य केली असं या ठिकाणी माध्यमाशी बोलताना भक्त सांगत आहेत. आपल्यासोबत अजूनही काही महिला भक्त आहेत. काय सांगतात? श्री स्वामी समर्थ आम्हाला खूप छान वाटते. स्वामी समर्थ सेवा करायला खूप सेवा चांगली वाटते. पर्जन्य सूक्त हे ते दररोजच आमचे असतं, दररोज रेग्युलर आमच्या पौर्णिमाला पण असतं. गेल्या 15 दिवसापासून पाऊस नाही आहे, ते आहे बरोबर सांगायला. पाऊस नाही आहे, आता खुशी वाटायला. पाऊस पडला छान वाटायला. कालपासून पडायला ना छान वाटायला. स्वामी समर्थ या केंद्रामध्ये शिवाजीनगरच्या जे भाविक भक्त जे अनेक दिवसापासून या ठिकाणी साफसफाई करतो. ते हवन सेवा जे चालू आहे त्या माध्यमातून दररोज ती सेवा करत असतात आणि होमाचं जो आहे सध्या पर्जन्य मानसुद्धा म्हणजे पर्जन्य सूक्त या ठिकाणी होत नव्हतं, परंतु स्वामी समर्थांनी त्यांची हाक ऐकलेली आहे आणि आपल्यासोबत हे भक्त आहेत. काय सांगतात? श्री स्वामी समर्थ. मी नंदुराव जयस्वाल, परभणी शिवाजीनगरहून बोलतो.
की स्वामी महाराजाला आम्ही विनंती करतो. पर्जन्यसूक्त महाराज हे माध्यम आहे. पर्जन्यसूक्त आम्ही दररोज घेतो. महाराजाला आम्ही अशी विनंती करतो की महाराज आमच्या ह्या शेतकऱ्याला गोरगरीब जे शेतकरी आहेत त्याला पाणी द्या, भरपूर पाणी द्या आणि त्या पर्जन्यसूक्तामधून महाराज आमचे हाक ऐकतील आणि त्याच्यामुळं आम्हाला हे पाणी गिणी हे जे निसर्ग देतील हे त्याची आम्ही विनंती करतो महाराजाला. महाराजांनी विनंती आमची ऐकली आणि हा 2-3 दिवसापासून पाऊस चांगला पाऊस पडायला काय वाटतं आम्हाला आनंद वाटतो. आमची अशी सेवा रुजू झाली. आम्ही असा म्हणतो की आमची सेवा रुजू झाली, महाराजांनी आमची हाक पुकारली आणि पाऊस सुरू झाला. आम्हाला आता आनंद वाटायला असं. प्राध्यापक येते. श्री स्वामी समर्थ शिवाजीनगरच्या या केंद्रामध्ये जे भाविक आहेत ते पर्जन्यसूक्त असं होम या ठिकाणी दररोज केल्यानंतर गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी पर्जन्य नव्हता आणि सध्या 2 दिवसापासून जोरात असा पाऊस पडत आहे. शेतकरी सुखावला आणि सगळेच लोक आनंदित झालेले आहेत, भक्तसुद्धा आनंदित झालेले आहेत. परभणी न्यूज, कॅमेरामॅन उमेश अग्रवाल, रिपोर्टर दिलीप बनकर, परभणी. श्री